चीनी प्रवासी ह्युएन त्सांग कोणत्या विद्यापीठात शिकला? चीनी प्रवासी ह्युएन त्सांग नालंदा या विद्यापीठात शिकला. चीनी प्रवासी ह्युएन त्सांग कोणत्या विद्यापीठात शिकला? चीनी प्रवासी ह्युएन त्सांग नालंदा या विद्यापीठात शिकला. कोणत्या रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर म्हणतात? वो या रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात. कोणत्या रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात? वो या रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात. सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळते. सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळते. मादी ॲनोफिलस डास चावल्याने कोणता रोग होतो? मादी ॲनोफिलस डास चावल्याने मलेरिया हा रोग होतो. मादी ॲनोफिलस डास चावल्याने कोणता रोग होतो? मादी ॲनोफिलस डास चावल्याने मलेरिया हा रोग होतो. टेलिफोनचा शोध कोणी लावला? टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी लावला. टेलिफोनचा शोध कोणी लावला? टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी लावला. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोणी सांगितले? पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोपर्निकसने सांगितला. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोणी सांगितले? पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोपर्निकसने सांगितले. प्रकाश वर्ष कशाशी संबंधित आहे? प्रकाश वर्ष खगोलशास्त्रीय अंतराशी संबंधित आहे. प्रकाश वर्ष कशाशी संबंधित आहे? प्रकाश वर्ष खगोलशास्त्रीय अंतराशी संबंधित आहे. सुवर्ण मंदिर कोठे आहे? सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब येथे आहे. सुवर्ण मंदिर कोठे आहे? सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब येथे आहे. चार मिनार कोठे आहे? चार मिनार हैदराबाद येथे आहे. चार मिनार कोठे आहे? चार मिनार हैदराबाद येथे आहे. रेड क्रॉसचे संस्थापक कोण आहेत? रेड क्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युनंट हे आहेत. रेड क्रॉसचे संस्थापक कोण आहेत? रेड क्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युनंट हे आहेत. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा किंवा ॲनिमिया हा रोग होतो. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा किंवा ॲनिमिया हा रोग होतो. इंडियन नायटिंगेल कोणाला म्हणतात? इंडियन नायटिंगेल सरोजिनी नायडू यांना म्हणतात. इंडियन नायटिंगेल कोणाला म्हणतात? इंडियन नायटिंगेल सरोजिनी नायडू यांना म्हणतात. दिल्लीतील कुतुब मिनारचे बांधकाम कोणी सुरू केले? दिल्लीतील कुतुब मिनारचे बांधकाम कुतुबुद्दीन ऐबक यांनी सुरू केले. दिल्लीतील कुतुब मिनारचे बांधकाम कोणी सुरू केले? दिल्लीतील कुतुब मिनाराचे बांधकाम कुतुबुद्दीन ऐबक यांनी सुरू केले. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते? बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मदन मोहन मालवीय हे होते. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते? बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मदन मोहन मालवीय हे होते. अर्थशास्त्राचा लेखक कोण होता? अर्थशास्त्राचा लेखक चाणक्य म्हणजेच कौटिल्य हा होता. अर्थशास्त्राचा लेखक कोण होता? अर्थशास्त्राचा लेखक चाणक्य म्हणजेच कौटिल्य हे होता. विवेकानंद स्मारक कोठे आहे? विवेकानंद स्मारक कन्याकुमारी येथे आहे. विवेकानंद स्मारक कोठे आहे? विवेकानंद स्मारक कन्याकुमारी येथे आहे. जगात सर्वाधिक अभ्रक उत्पादन कोणत्या देशात होते? जगात सर्वाधिक अभ्रक उत्पादन भारत या देशात होते. जगात सर्वाधिक अभ्रक उत्पादन कोणत्या देशात होते? जगात सर्वाधिक अभ्रक उत्पादन भारतात होते. ग्रँड ट्रंक रोड कोणी बांधला? ग्रँड ट्रंक रोड शेरशाह सुरी यांनी बांधला. ग्रँड ट्रंक रोड कोणी बांधला? ग्रँड ट्रंक रोड शेरशाह सुरी यांनी बांधला. जीवनसत्व बीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? जीवनसत्व बीच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा आजार होतो. जीवनसत्व बीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? जीवनसत्व बीच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा आजार होतो. जीवनसत्व बीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? जीवनसत्व बीच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा आजार होतो. जीवनसत्व बीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? जीवनसत्व बीच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा आजार होतो. ग्रँड ट्रंक रोड कोणी बांधला? ग्रँड ट्रंक रोड शेरशाह सुरी यांनी बांधला. ग्रँड ट्रंक रोड कोणी बांधला? ग्रँड ट्रंक रोड शेरशाह सुरी यांनी बांधला. जगात सर्वाधिक अभ्रक उत्पादन कोणत्या देशात होते? जगात सर्वाधिक अभ्रक उत्पादन भारतात होते. जगात सर्वाधिक अभ्रक उत्पादन कोणत्या देशात होते? जगात सर्वाधिक अभ्रक उत्पादन भारतात होते. विवेकानंद स्मारक कोठे आहे? विवेकानंद स्मारक कन्याकुमारी येथे आहे. विवेकानंद स्मारक कोठे आहे? विवेकानंद स्मारक कन्याकुमारी येथे आहे. अर्थशास्त्राचा लेखक कोण होता? अर्थशास्त्राचा लेखक चाणक्य किंवा कौटिल्य हे होते.
अर्थशास्त्राचा लेखक कोण होता? अर्थशास्त्राचा लेखक चाणक्य किंवा कौटिल्य हे होते. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते? बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मदन मोहन मालवीय हे होते. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते? बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मदन मोहन मालवीय हे होते. दिल्लीतील कुतुब मिनाराचे बांधकाम कोणी सुरू केले? दिल्लीतील कुतुब मिनाराचे बांधकाम कुतुबुद्दीन ऐबक यांनी सुरू केले. दिल्लीतील कुतुब मिनाराचे बांधकाम कोणी सुरू केले? दिल्लीतील कुतुब मिनाराचे बांधकाम कुतुबुद्दीन ऐबक यांनी सुरू केले. इंडियन नाईटिंगेल कोणाला म्हणतात? इंडियन नाईटिंगेल सरोजिनी नायडू यांना म्हणतात. इंडियन नाईटिंगेल कोणाला म्हणतात? इंडियन नाईटिंगेल सरोजिनी नायडू यांना म्हणतात. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा किंवा ॲनिमिया हा रोग होतो. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा किंवा ॲनिमिया हा रोग होतो. रेड क्रॉसचे संस्थापक कोण आहेत? रेड क्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युनंट हे आहेत. रेड क्रॉसचे संस्थापक कोण आहेत? रेड क्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युनंट हे आहेत. चार मिनार कोठे आहे? चार मिनार हैदराबाद येथे आहे. चार मिनार कोठे आहे? चार मिनार हैदराबाद येथे आहे. सुवर्ण मंदिर कोठे स्थित आहे? सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब येथे स्थित आहे. सुवर्ण मंदिर कोठे स्थित आहे? सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब येथे स्थित आहे. प्रकाश वर्ष कशाशी संबंधित आहे? प्रकाश वर्ष खगोलशास्त्रीय अंतराशी संबंधित आहे. प्रकाश वर्ष कशाशी संबंधित आहे? प्रकाश वर्ष खगोलशास्त्रीय अंतराशी संबंधित आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोणी सांगितले? पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोपर्निकसने सांगितले. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोणी सांगितले? पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोपर्निकसने सांगितले. टेलिफोनचा शोध कोणी लावला? टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी लावला. टेलिफोनचा शोध कोणी लावला? टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी लावला. मादी ॲनोफायलिस डास चावल्याने कोणता रोग होतो? मादी ॲनोफिलस डास चावल्याने मलेरिया हा रोग होतो. मादी ॲनोफिलस डास चावल्याने कोणता रोग होतो? मादी ॲनोफिलस डास चावल्याने मलेरिया हा रोग होतो. सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? सूर्यप्रकाशापासून विटॅमिन डी मिळते. सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? सूर्यप्रकाशापासून जीवनसत्व ड मिळते. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात. कोणत्या रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर म्हणतात? या रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात. कोणत्या रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर म्हणतात? या रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर म्हणतात. चीनी प्रवासी ह्युएन त्सांग कोणत्या विद्यापीठात शिकला? चीनी प्रवासी ह्युएन त्सांग नालंदा या विद्यापीठात शिकला. चीनी प्रवासी ह्युएन त्सांग कोणत्या विद्यापीठात शिकला? चीनी प्रवासी ह्युएन त्सांग नालंदा या विद्यापीठात शिकला.